लेट अस ऑल ओपन आवर बायबल्स. आपण सर्वजण आपलं पवित्र शास्त्र उघडूया. लेट अस ओपन द बुक ऑफ रेव्हलेशन. प्रकटीकरण ह्याचा पहिला अध्याय. आणि आपण त्याच्या 9व्या वचनापासून वाचणार आहोत. रेव्हलेशन चॅप्टर नंबर 1 वर्स 9 ऑनवर्ड्स. मी योहान, जो तुमचा भाऊ आणि येशूमधील संकट व राज्य आणि सहनशीलता यामध्ये तुमचा भागीदार, तो मी देवाच्या वचनाकरिता आणि येशू ख्रिस्ताच्या साक्षीकरिता पात्मा नावाच्या बेटात मी प्रभूच्या दिवशी आज्ञा केली. आणि मी आपल्या वाणी करण्याच्या शब्दासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही आणि इफिस व स्मुर्ना व परगम व तुअतीरा व सार्दिस व फिलदेल्फिया व लाउदिकिया येथे ज्या 7 मंडळ्या आहेत त्यांच्याकडे पाठव. तेव्हा जी वाणी माझ्याशी बोलत होती ती पाहायला मी मागे वळले, आणि मागे वळल्यावर मी सोन्याच्या 7 दिवटण्या पाहिल्या. आणि त्या 7 दिवटण्याच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायगोळ वस्त्र घातलेला आणि पुरावर सोन्याचा पट्टा वेढलेला असा कोणी एक पाहिला. त्याचे डोके आणि केस ही बर्फासारख्या पांढऱ्या लोहीसारखी पांढरी होती, आणि त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते, आणि त्याचे पाय भट्टीत जळजळणाऱ्या उजळ पितळेसारखे होते, आणि त्याची वाणी पुष्कळ जलांच्या रवीसारखी होती. आणि त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते, आणि त्याच्या तोंडातून उघारी तिखट तलवार निघाली होती. आणि त्याचे रूप जसा सूर्य आपल्या सामर्थ्यात प्रकाशतो तसे होते. आणि मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्यांनी आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको. जो पहिला व जो शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. आणि मी मेलो होतो तरी पहा, मी सदा सर्वकाळ जिवंत आहे, आणि मृतलोकाच्या व मरणाच्या क्रिया माझ्यापाशी आहेत. येस, थँक्यू. आपण प्रकटीकरण पहिला अध्याय आणि त्याचं 9वं वचनापासून पुढं वाचलं. इन द फर्स्ट वर्स जे आपण वाचलं त्याच्यामध्ये 9व्या वचनामध्ये असं म्हणतो जॉन, that I, John, your brother and your companion in the suffering and kingdom and patient endurance that are ours in Jesus, was on the island of Patmos because of the word of God and the testimony of Jesus. पहिली गोष्ट तर हा ज्या वेळेला बोलतो तर आय फील सो गुड बिकॉज ही कॉल्स हिमसेल्फ अ ब्रदर. ॲक्च्युली या ठिकाणी एका प्रकारचा बिशप आहे हा, माहिती आहे का. ही वॉज द ओनली लिव्हिंग अपॉस्टल. हा फक्त एकच असा आता शिष्यांपैकी एक उरला होता, 12 शिष्यांपैकी जो येशूबरोबर जगला होता, येशूबरोबर राहिला होता, ज्यांनी येशूला पाहिलं होतं पुनरुत्थानानंतर, ज्यांनी मंडळीबरोबर कार्य केलं होतं, जो अनेक ठिकाणी जाऊन देवाचं कार्य करत होता त्याच्या उतारवयामध्ये. आणि आता देवानी बरेचसे मंडळांचा एका प्रकारे अधिकार किंवा लिडरशिप ह्याच्या अंडर दिलं होतं, कारण ही वॉज द ओनली डिसायपल लेफ्ट फ्रॉम द 12 डिसायपल्स. 12 शिष्यांपैकी हा एकटा शिष्य होता. जवळजवळ 100 वर्षाचा आहे या ठिकाणी, आणि हा स्वतःला भाऊ म्हणून म्हणतो. इट इज ब्युटिफुल टू सी की कसं देवाचे लोक जे खरे आत्म्याने भरलेले होते ते कुठल्याही दर्जावर जरी गेले, कुठल्याही एका प्रकारे हुद्द्यावर गेले, किती पण वय जर त्यांनी गाठलं तर तरी देखील ते स्वतःला भाऊ म्हणत होते. मला वाटतं हे त्यांना स्वतःहून नसेल आलं. हे जे गुण होते किंवा हे जे विचार होते हे त्यांचे स्वतःचे नसतील, हे निश्चित देवाचे असतील. कारण आठवतं का, ज्या वेळेला येशू ख्रिस्त पुनरुत्थान होऊन प्रगट झाला होता त्यावेळेला काय झालं होतं, व्हॉट हॅपन्ड देन. असं म्हणतात की तो मरियेला दिसला, बरोबर. ही मेट मेरी आउटसाइड द टूम, आणि तो ज्या वेळेला तिला सांगतो की तो कोण आहे, तो तिला काय म्हणतो, जाऊन माझ्या भावांना सांग
की मी कुठे आहे ना. टेल देम व्हॉट यू हॅव सीन बट टेल हूम माय ब्रदर्स. आय लाईक हाऊ जीजस ऑल्सो रेफर्ड. तो पण त्याच्या शिष्यांना भाऊ म्हणून ओळखत होता. आणि म्हणूनच त्यांना ज्यावेळेला कळलं की अरे हा देव असून स्वतःला पुनरुत्थान झाल्यानंतर पण भाऊ म्हणून बोलवतो, आपल्याला भाऊ म्हणून तो ओळखतो, तर हे लोक पण किती नम्र होते, जे एका प्रकारे स्वतःला किती पण मोठे झाल्यानंतर पण भाऊ म्हणत होते. मंडळीला तो भाऊ म्हणून बोलवतो. असं पण नाही की तो फक्त एल्डर्सला लिहितोय. ही इज रायटिंग टू द एंटायर चर्च, जो आत्ता विश्वासात आला असेल किंवा जो होऊ शकतं काही वर्षांपासून विश्वासात आहे, प्रत्येकाला तो भाऊ म्हणून बोलतो. दिस इज द ब्युटी ऑफ द चर्च ऑफ गॉड, ज्याच्यामध्ये आपण सर्वजण एक आहोत, शरीर आहोत आणि फक्त ख्रिस्त येशू एकटा मस्तक आहे. ही इज द किंग अँड वी आर हिज ब्राईड. है ना. व्हॉट अ गुड एक्झाम्पल दॅट जॉन इज लीडिंग. एवढा मोठा प्रेषित प्रगटीकरण लिहित असताना देखील स्वतःला किती नम्र बोलवतो आणि समजतो. आता इथं पहा तो काय म्हणतो, आय एम युअर ब्रदर अँड कंपॅनियन. तुमच्याबरोबर मी सोबत काय करत आहे, ते दुःख, ते त्रास, ते पर्सिक्युशन मी पण सहन करत आहे किंवा मी पण त्यामध्ये सहभागी आहे. इट इज सो ब्युटिफुल टू सी की आज अनेक वेळा आपल्या दुःखामध्ये किंवा आनंदाच्या क्षणामध्ये निश्चित सगळेजण सहभागी होतात, पण दुःखामध्ये फार क्वचित किंवा कमी लोक सहभागी होतात. अँड दिस इज व्हॉट वी आर टू लर्न, की निश्चित आपल्याला चांगल्या गोष्टींमध्ये, आनंदामध्ये तर सहभागी व्हायचंच आहे, त्याच्याने देवाचंच गौरव होतं, पण दुःखामध्ये देखील व्हायचं आहे. आणि काही नाही तरी निश्चित दुःखामध्ये तर पहिले व्हायचं आहे. बिकॉज दिस इज व्हॉट द एक्झाम्पल हे प्रेषित लीड करत होते त्यावेळेला. ते एका प्रकारे आपल्याला सांगून देत होते, तुम्ही एकटे तिकडे त्रास सहन करत नाही आहात, मी पण आहे. आणि मग तो काय म्हणतो, कशामुळे त्याला हे त्रास होता किंवा कशामुळे आय वॉज गोईंग थ्रू दिस पर्सिक्युशन, बिकॉज आय वॉज ऑन दी आयलंड ऑफ पॅटमॉस. पाथमोस नावाचा ज्या बेटावर मी होतो त्यावेळेला तो म्हणतो, कशामुळे होतो मी, कशामुळे होतो तिकडं, त्याच्या विश्वासामुळे आणि त्याच्या साक्षीमुळे. विश्वास, कुठला विश्वास, इट वॉज बिकॉज ऑफ द वर्ड ऑफ गॉड अँड बिकॉज ऑफ द टेस्टिमनी ऑफ जीसस. आठवतं हे वचन मार्कमध्ये येशू म्हणला होता की एका व्यक्तीने जर सगळं जग कमवलं पण आपला जीव गमवला तर काय उपयोगायचं त्याला. बट ही सेज दॅट ब्लेसेड आर दोज हू विल लूज देअर लाईव्स फॉर द सेक ऑफ द गॉस्पल अँड फॉर मी और फॉर माय सेक. वाचायचं आहे का आपण, ते वाचूया. मला वाटतं मार्कमध्ये, मार्क याचं शुभवर्तमान याचा 7वा किंवा 8वा अध्याय, अँड आय थिंक इट इज चॅप्टर नंबर 8. हां, मार्क चॅप्टर नंबर 8 अँड वर्स नंबर 35. मार्क याचं शुभवर्तमान ह्याचा 8वा अध्याय आणि त्याचा 35वा वचन. कारण जो कोणी आपला जीव वाचवेल, तो त्याला गमावेल. जो कोणी माझ्याकरिता व शुभवर्तमानाकरिता आपला जीव गमावेल, तो त्याला वाचवेल. जो कोणी माझ्याकरिता किंवा शुभवर्तमानाकरिता आपला जीव गमावेल तो वाचवेल. व्हॉट वॉज द लॉर्ड ट्राईंग टू टेल थ्रू जॉन. इथं योहान आपल्याला काय उत्तेजना देतोय किंवा काय एनकरेजमेंट देतोय की अरे आपल्याबरोबर जो छळ होतोय, आपल्याला जो त्रास सहन होतोय, तो कशामुळे, इट इज बिकॉज ऑफ द वर्ड ऑफ गॉड. आणि त्याचबरोबर जी टेस्टिमनी येशूची जी आहे ती आपण इतरांना सांगत आहोत त्याच्यामुळे. पण ह्याच्यामध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा दुःख करू नका, वाईट वाटून घेऊ नका, ह्याच्यामध्ये आनंद करा. कारण येशूचं वचन असं सांगतं की ब्लेसेड आर दोज हू विल सफर फॉर मी. John was saying, अरे you are young and you are suffering. I am 100 years old and I am suffering. Take heart. Be joyful. आनंद कर. कारण तू ज्या कारणामुळे इथं तुला छळ होतोय त्या कारणामुळे मला देखील छळ होतोय, असा एका प्रकारे योहान प्रत्येकांना लिहून सांगत होता. मग त्यानंतर तू काय म्हणतो, ऑन द लॉर्ड्स डे आय वॉज इन द स्पिरिट अँड आय हर्ड बिहाइंड मी अ लाऊड व्हॉइस लाईक अ ट्रम्पेट. नाव इमॅजिन युअर सेल्फ इन द प्लेस ऑफ जॉन. आपल्याला स्वतःला योहानाच्या पायामध्ये ठेवायचं एका प्रकारे. कन्सिडर युअर सेल्फ ॲज इफ यू वर जॉन. तुम्ही योहान आहात, प्रेषित योहान, आणि तुम्ही पाथमोस नावाच्या एका बेटावर आहात, 100 वयाचे आहात, उतार वयामध्ये. इमॅजिन युअर सेल्फ. कारण अशी वेळ आली होती ज्या वेळेला एक रोमन साम्राज्याच्या एका अधिकाऱ्यांनी, कैसरांनी त्यावेळेला, टायटस फ्लेवियस डोमेशियन त्याचं नाव होतं,
फ्लेवियस डोमेशियन, फार सनकी व्यक्ती होता हा, आणि तो यहुदी लोकांचा छळ किंवा विश्वासणाऱ्यांचा छळ वाटेल तसा करत होता. आणि म्हणून त्यांनी ज्या वेळेला पाहिलं की यहुदी लोकांमधनं किंवा असे एक लोक आलेले आहेत, विश्वासणारे लोक आलेले आहेत, त्यामध्ये योहान त्यांचा एका प्रकारचा सगळ्यात मोठा व्यक्ती आहे किंवा सगळ्यात वृद्ध व्यक्ती आहे, तर त्यांनी ठरवलं इतरांना उचलण्यापेक्षा आपण सगळ्यात मेन लीडरलाच उचलू. आणि म्हणून जो त्यांच्यातला सगळ्यात एक्सपिरियन्स, सगळ्यात वृद्ध किंवा सगळ्यात मोठा व्यक्ती होता योहानाला त्यांनी एका प्रकारे कैद करून आणलं त्याच्याकडे. आणि मग त्याला काय म्हणाले होते की ह्याला कशात टाका. येस, यू नो दिस स्टोरी, कारण आपल्याला हे ॲक्च्युली UCBSच्या स्टोरीमधनं कळतं. UCBS जो होता तो एका प्रकारचा अर्ली चर्च फादर होता. ही वॉज अ हिस्टोरियन. जे शिष्यांनंतर किंवा प्रेषितांनंतर जगलेले काही लोक, त्यांनी देखील भरपूर साक्ष दिलेली आहे. त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं की योहानाला ह्या व्यक्तीने, डोमेशियननी काय केलं होतं माहिती आहे का, तर उकळत्या तेलामध्ये त्यांनी टाकलं होतं त्याला मारण्यासाठी. आणि त्याला एका प्रकारचं एक असं गोष्ट सिद्ध करायची होती किंवा असा निर्णय त्याला दाखवायचा होता ह्या जगाला किंवा विश्वासणाऱ्यांना की बघा, ही हालत तुमच्या पुढाऱ्याची होती किंवा लीडरची होती आहे, तर तुम्ही पण आता जरा त्रास कमी द्या आम्हाला. बट व्हॉट हॅपन्ड, योहानाला काहीच झालं नाही. उकळत्या तेलामध्ये टाकल्यानंतर पण असं म्हणतात योहानाला काहीच झालं नाही. इतकं तक की असं म्हणतात त्याच्या केसांवर पण तेलाचा किंवा जळायचा एका प्रकारचा वास देखील आला नव्हता. नथिंग हॅपन टू हिज स्किन. देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट झालं. पण हा संतापला आता, कारण हा म्हणला मी तर जगाचा राजा, मी रोमन साम्राज्याचा एक मोठा अधिकारी, आणि मी एक मोठा निर्णय दिला, मी एवढा मोठा डिसिजन दिला, नथिंग इज हॅपनिंग, नेव्हर माइंड, टाका याला पात्मोसाच्या बेटावर. पात्मोसचं जे बेट होतं ते अशा प्रकारचं त्यांना प्रिझनमेंट होतं किंवा अशा प्रकारची त्यांना सजा द्यायचं कारण होतं की जिथं आपण एका वेळेला म्हणतो ना, एका व्यक्तीला वाळवंटामध्ये एकटं सोडल्यासारखं येते. तू कसं जगायचं तू ठरवत, लोक नाही, काय नाही, म्हणजे दररोज मरणाची एका प्रकारे काय करतो मनुष्य, वाट पाहत असतो. अशा प्रकारे त्यांना मानसिकतेने त्यांना मरण्यासाठी सोडून देतात. म्हणजे एका प्रकारे मेंटली टॉर्चर करून देन दे डाय. आता पात्मोस जे बेट होतं ना, ते आपल्याला आत्ता जसे दिसतात तसे बेट नव्हते त्यावेळेला. इफ टुडे यू गो ऑन सम आयलंड इट विल बी गुड, सम हॉलिडे प्लेस है ना, जिथं आपण युजली फिरायला जातो. पण त्या ठिकाणी असं नव्हतं. इनफॅक्ट असं म्हणतात इट वॉज अ व्हेरी रॉकी अँड इट वॉज अ व्हेरी डेझर्टेड प्लेस. म्हणजे त्या ठिकाणी काहीच नव्हतं, झाडं, पानं, फुलं, व्हेजिटेशन काहीच नव्हतं. म्हणजे अक्षरशः मरायला सोडल्यासारखं त्यांना सोडत होते ते, लिटरली. आणि ज्या वेळेला त्याला तिकडं सोडलं तर असं म्हणतात, नाव इमॅजिन दिस विथ मी, 100 वर्षाचा व्यक्ती उन्हामध्ये संडेच्या दिवशी, कारण तो म्हणतो ना देवाच्या दिवशी, ऑन द लॉर्ड्स डे, लेट अस कन्सिडर इट वॉज संडे. आणि तो म्हणतो मी कशात होतो, मी आत्म्यात होतो, आय वॉज इन द स्पिरिट. कॅन यू इमॅजिन काय त्याच्यामध्ये पेशन्स होतं, काय त्याच्यामध्ये एका प्रकारे देवाचं सामर्थ्य होतं, काय पवित्र आत्म्यामध्ये जीवन होतं या लोकांचं. कारण ते अशा परिस्थितीमध्ये देखील, ऊन आहे, हाडांमध्ये तेवढे आता ताकद राहिलेली नाही आहे, पाठीने आणखी फटके खाल्लेले असतील है ना, हाताळताना होऊ शकतं, तुरुंगामध्ये त्या लोकांनी भरपूर धक्के दिले असतील, उगीचच मारलं असेल, मानसिक वेदना वेगळ्या असतील. आणि बेटावर टाकलं, लोकांपासून दूर, खायला प्यायला काही नाही, अशा उन्हाच्या परिस्थितीमध्ये हा व्यक्ती म्हणतो मी तिथं आत्म्यात होतो. दिस इज द टेस्टिमनी ऑफ दोज हू वर लिव्हिंग इन द स्पिरिट, जे देवाच्या सानिध्यात जगत होते. आणि नंतर तो त्या ठिकाणी काय म्हणतो की अचानक मी एक आवाज ऐकला, सडनली आय हर्ड अ ट्रम्पेट, अ व्हॉइस ऑफ अ ट्रम्पेट. आणि काय होतं ते, कुठला आवाज होता, करण्याच्या जीवासारखी एक मोठी वाणी मला ऐकू आली. नाव इमॅजिन दिस विथ मी, तुम्ही पुन्हा एकदा योहान आहात, अशा बेटावर आहात, आणि आत्ता जस्ट उकळत्या तेलातनं तुम्हाला काढलं आहे, काय झालं नाही, पण शरीर आपला वयाप्रमाणे आता गेलेलं आहे,
ठीक आहे, मनाची स्थिती काय फारशी चांगली नाही आहे, एकटं बेटावर टाकलेलं आहे, कोणच आजूबाजूला नाही आहे, बोलायला नाही, काही नाही, वाचायला नाही, खायला प्यायला काय नाही. अचानक निश्चित तुम्ही देवाच्या आत्म्यात आहात, तुम्ही देवाची आठवण करत आहात, आणि अचानक तुम्ही आवाज ऐकता, करण्याच्या जिभेसारखा, म्हणजे एक मोठा आवाज, शब्दासारखा, सॉरी, अ व्हेरी बिग लाऊड व्हॉइस ऑफ अ ट्रम्पेट. अँड ॲट दॅट टाइम व्हॉट वुड यू डू? तुम्ही काय केलं असतं, आपण काय केलं असतं? आपण तर काय म्हणलं असतं माहिती आहे का? आता माझ्यामध्ये ताकद नाही आहे, जो कोणी असेल त्यांनी समोर येऊन माझ्याशी बोललं. होतं की नाही? ना इमॅजिन युअर सेल्फ कमिंग आफ्टर अ लॉंग डे ऑफ वर्क. खूप थकून तुम्ही घरी आला, खूप कष्टाचे काम झाले, तुम्ही घरातले जे असतील, होऊ शकतं तुम्ही आत्ता स्वयंपाक पाणी केला असेल, सगळं आवरला असेल, आणि तुम्ही बसलेले आहात, आणि मग जर कोणी बेल वाजवली तर काय कराल तुम्ही? आपण म्हणू, जो कोणी खाली आहे किंवा दाराच्या जवळ आहे, तूच बघ दरवाज्यात कोण, मी नाही उठत. होऊ शकतं आपलं वय झालेलं असेल, होऊ शकतं आपल्याला पण एवढं त्रास झालेला असेल, पण अशा परिस्थितीमध्ये देखील जॉन वॉज रेडी टू सी अँड इन्व्हेस्टिगेट की कोण आहे. त्याला ती एका प्रकारची उत्सुकता होती, त्याला ते एका प्रकारचा प्रश्न पडला होता, जाणून घेण्यासाठी त्याचा आत्मा उत्सुक होता की मागे कोण आहे, इथं कोण करणं वाजत आहे या बेटावर. आणि मग तो मागे वळून पाहतो. व्हॉट हॅपन देन? मग असं म्हणले, तो त्यावेळेला उपडा पडला. त्यांनी पाहिलं येशूला, है ना, त्यांनी येशूला पाहिलं, आणि त्यानंतर तो खाली उपडा पडला, जसं काय तो मेलेल्यासारखा उपडा पडला. अक्षरशः ही लाईट डाऊन ॲज इफ ही वॉज डेड. द ग्लोरी ऑफ द लॉर्ड, देवाचं गौरव इतकं तेज त्याच्या जे समोर आलं होतं, त्यांनी पाहून त्याला समजलं नाही, अँड दॅट देन ही फेल डाऊन. मग काय झालं 17 वचनामध्ये, जेव्हा तो खाली पडला त्यानंतर असं झालं की त्यांनी त्याचा उजवा हात माझवर ठेवून मग तो असं म्हणाला की डू नॉट बी अफ्रेड, भिऊ नकोस, आय एम द फर्स्ट अँड द लास्ट, आय एम द लिव्हिंग वन, आय वॉज डेड अँड बिहोल्ड आय एम अलाइव्ह फॉर एव्हर अँड एव्हर, अँड आय होल्ड द कीज ऑफ डेथ अँड हेडीज. इट इज सो ब्युटिफुल. असं म्हणतात इथं की ज्या वेळेला योहान त्या ठिकाणी बेटावर होता, त्याला काही कळत नव्हतं, कर्ण वाजला, पण तो मागे वळून बघतो कोण आहे, तो शोध घेतो, इन्व्हेस्टिगेट करतो, आणि त्यावेळेला काय झालं, तो कारण त्यांनी येशूला पाहिलं, त्यांनी उपडा पडला, आणि मग देवाचं रेव्हेलेशन त्याला आलं. कारण त्यानंतर तो म्हणतो त्याला की आता योहान तू उठ, आणि तुला मी जे सांगतो ते तू एका स्क्रोलवर तू लिही, स्टार्ट रायटिंग इट. व्हॉट डज दिस टेल यू अँड मी? आपल्याला हे काय सांगतं की आपण ज्या वेळेला आत्म्यात आहोत, आणि होऊ शकतं देव आपली भेट घ्यायचा प्रयत्न करत आहे, आपण वळून पाहतो का, आपण शोध घेतो का, आपण हे एका प्रकारे प्रश्न आपल्याला पडतो का की नेमकी देव तू बोलत आहेस का माझ्याशी? इज इट यू हू इज टॉकिंग टू मी? अँड ॲट दॅट टाईम होऊ शकतं प्रभू तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करते, पण जर आपण मागे वळून पाहिलंच नाही तर होऊ शकतं जे प्रगटीकरण तो आपल्याला देण्यासाठी थांबलेला आहे तिकडं मागे, ते तो आपल्याला देऊ शकणारच नाही, कारण आपण मागे वळून पाहिलंच नाही. काय झालं, त्यांनी आवाज ऐकला, देवानी एका प्रकारे हाक मारली, वाणी ऐकली, त्याचं काम होतं मागे वळून पाहणं. तो मागे वळून पाहतो, परिस्थिती कशी देखील असेल तरी, आणि मग जेव्हा त्यांनी पाहिलं, देवाचा एका प्रकारे त्याची भेट तिकडं झाली, तो दृष्टांत त्यांनी पाहिला, तो खाली पडतो, पण त्यानंतर देवाचा स्पर्श त्याला होऊन मग प्रगटीकरण त्याला मिळालेलं आहे. अँड टुडे वी आर जस्ट प्रेइंग की प्रभू मला तुझं प्रगटीकरण दे, पण आपल्याला मागे वळून पाहायची इच्छाच नाही आहे. है ना? व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज दिस, की योहान 100 वर्षाचा असताना देखील त्याच्यामध्ये ती उत्सुकता होती हे जाणून घेण्याची की इथं आता काय घडतंय, हे काय साधारण आवाज नाही आहे, इथं तर साधा कुठला माणूस पण नाही आहे, आणि इथं कर्ण कोण वाजवत आहे. त्यावेळेला तो मागे वळून बघतो, अँड ही विटनेसेस द ग्लोरी ऑफ द लॉर्ड. आज आपल्यामध्ये ती उत्सुकता आहे का? आपण शोधत फिरतो का की प्रभू तू आज माझ्याशी कुठल्या रूपाद्वारे किंवा कोणाच्याद्वारे किंवा वचनाद्वारे तू कुठून बोलणार आहेस, मला दाखव. आय वॉन्ट टू नो. कारण प्रगटीकरण जेव्हा येतं त्यावेळेला काय होतं, when there is a revelation there is a big revival, है की नाही?
आत्म्याचं एका प्रकारे जर आपल्याला प्रगटीकरण मिळालं देवाचं, तर आपल्यामध्ये एका प्रकारे काय होती, संजीवन येतं किंवा एका प्रकारचं जागृती निर्माण होते. अनेक लोक जे झोपी चाललेले आहेत त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा काय होतं, ती जाग येते किंवा ते सुद्धा पुन्हा एकदा देवाचा शोध करू लागतात. वेनेवर देर इज अ रेव्हेलेशन देर इज अ रिवायवल. सी दिस. ज्या ज्या ठिकाणी प्रगटीकरण आलंय त्या त्या ठिकाणी रिवायवल आलेलं आहे, त्या त्या ठिकाणी संजीवन आलेलं आहे. आणि आपण हे काय पाहत आहोत, कारण देवानी हे आपल्याला सांगितलं होतं की नाही, की शेवटच्या दिवसांमध्ये काय करेल मी. पेत्र काय म्हणतो आपल्याला प्रेषित 2 मध्ये, प्रेषित 2 मध्ये जेव्हा त्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरून आला होता आणि सगळे लोक येऊन प्रश्न करू लागले की काय चाललंय इकडं, तर त्यावेळेला पेत्र म्हणतो की हे लोक आपल्याही भाषेमध्ये काय काय बडबडत नाही, तर ते ॲक्च्युली देवाची स्तुती करत आहेत. कारण तुम्ही हे तुमच्या वचनांमध्ये वाचलं नाही का, की देव म्हणतो शेवटच्या दिवसांमध्ये मी माझा आत्मा प्रत्येक जीवावर टाकेल किंवा ओतेल, आणि तो व्यक्ती वृद्ध असू दे किंवा तरुण असू दे, तो दृष्टांत पाहिल आणि तो एका प्रकारे काय करेल, भविष्य सांगेल. द लॉर्ड इज रेडी टू पोर आउट हिज स्पिरिट. पण प्रश्न हा आहे की आपण वळून पाहत आहोत का. हा आत्म्यात होता, पण तरी ह्यांनी वळून पाहिलं आणि त्यावेळेला त्याला प्रगटीकरण मिळालं. आणि म्हणून आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी जे देवाचं आत्मा एका प्रकारे लोकांवर उतरून आलं आहे, जेव्हा त्यांना प्रगटीकरण मिळालं त्या त्या ठिकाणी एक मोठं संजीवन आलं होतं. अनेक लोक देवामध्ये आले होते, है ना. पेत्राला कळालं, अरे हे तेच वचन आहे, प्रभू आपल्याला ह्याच्यासाठीच थांबायला सांगत होता 10 दिवस. आणि आता जेव्हा हे आलेलं आहे, देवाचा पवित्र आत्मा जो तो आपल्याला सांगत होता की मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी कैवारी पाठवू शकणार नाही, आणि जेव्हा मी तुम्हाला तो पाठवेल तेव्हा तो तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी उघडकीस करून तो तुम्हाला देईल. पीटर अंडरस्टूड द रेव्हेलेशन केम टू हिम. आणि त्यावेळेला तो लोकांना सांगतो. आणि त्यावेळेला किती लोक देवामध्ये आले होते, 3000. The greatest revival in the first church. First day, 3000 people added to the church. कधी झालं, जेव्हा रेव्हेलेशन आलं, जेव्हा प्रगटीकरण आलं. आता आपण हे वाचत आहोत आणि आपण अशा दिवसांमध्ये वळत आहोत, अशा एका प्रकारे काळामध्ये आपण काही महिन्यांमध्ये आपण शिरत आहोत, जिथे एका प्रकारे येशूचा जन्म जो आहे तो जग जाहीर आहे आणि तो साजरा केला जाईल. बट आय वॉन्ट टू रिमाइंड यू की एका प्रकारे देवाच्या येण्यामध्ये जे मोठं रिवायवल येत होतं येशूच्या येण्याबरोबर, त्यावेळेला पण अनेक लोकांना प्रगटीकरण दिलं गेलं होतं, ज्यांच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं काय आलं होतं, संजीवन लोकांमध्ये सुरू झालं होतं. एका प्रकारे आत्म्याचं जागरूकता सगळ्यांमध्ये आली होती. आणि ती म्हणजे कशी, तर रिमेंबर इन द टाईम ऑफ बर्थ देर वर मेनी पीपल इन्वॉल्ड. देवाच्या बर्थमध्ये भरपूर लोक इन्वॉल्ड होते. त्यातले पहिले लोक कोण होते, तर आय लाईक टू थिंक ऑफ दिस लाईक द शेपर्ड्स. जे मेंढपाळ होते, आठवतं ते काय करत होते. लूकच्या 2ऱ्या अध्यायामध्ये असं म्हणलेलं आहे की मेंढपाळ जे होते ते रात्री ते आपले एका प्रकारे त्या मेंढरांना चारत होते किंवा त्यांची देखभाल करत होते. दे वर डुईंग देअर जॉब. पण कधी करत होते ते, रात्री, ऑलमोस्ट मिडनाईट, ऑलमोस्ट नाईट टाईम. आणि आपल्यासारखं नाही बरं का, छान फोकस लावलेले लाईट वगैरे आणि छान एका रूममध्ये चांगलं ऊब येईल असं काहीतरी हीटर लावलं, असं नाही आहे. थंडीचे दिवस होते, निश्चित आपल्याला माहिती आहे. देवर इन द विल्डरनेस आउटसाईड, दे वर डुईंग देअर जॉब. आणि त्यावेळेला काय झालं होतं, असं म्हणतात की देवाचे काही दूत त्यांना प्रकट झाले आणि त्यांच्याबरोबर अनेक असे दूत त्यावेळेला प्रकट झाले. आणि त्यावेळेला त्यांना एक वाणी आली, त्यांना सांगण्यात आलं होतं की काय होत आहे. मग त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही जा, तुम्ही जे पाहता ते दुसऱ्यांना जाऊन किंवा इतरांना जाऊन तुम्ही ते जाऊन सांगा. नाउ यू टेल मी, इफ वी वर शेपर्ड्स, जर आपण त्यावेळेला मेंढपाळ असतो आणि आपण त्यावेळेला त्या मेंढरांना चारत असू, किंवा आपण पण एका प्रकारे रात्रीच्या वेळेला मध्यरात्री मेंढरांबरोबर असू आणि आपल्या समोर असे देवदूत येऊन आपल्याला काहीतरी सांगून गेले, व्हॉट वुड बी युअर फर्स्ट रिॲक्शन? मे बी यू वुड बी लाईक, वाव, देवदूत आले, अरे हे काय होतं, तुला काय कळालं का, तुला काय समजलं का? पण त्याच्यानंतर जाऊ दे यार, खूपच थकलोय आज, आहे की नाही? नॅचरली तुम्ही विचार करा, त्या मेंढपाळांकडे एका प्रकारचं
एक ऑप्शन होता हे म्हणण्यासाठी की काय गरज आहे, काय पडली आपल्याला, जाऊ दे, खूप लांब आहे बेथलेहेम, किंवा खूप त्रास होईल, खूप आधीच आपण चाललेलो आहोत. मेंढपाळांचं काय कार्य असायचं, लिटरली टू टू वॉक माइल्स अँड माइल्स. आणि त्यावेळेला ते असे म्हणू शकले असते की जाऊ दे, आपल्याला जायची काही गरज नाही, उद्या जाऊन बघू सकाळी काय असेल ते, है ना. पण त्यांनी हे ठरवलं की ज्या वेळेला देवाचं एका प्रकारचा दृष्टांत त्यांना मिळाला, त्यांनी ठरवलं एका प्रकारे योहानासारखं मागे वळून त्या बेथलेहेमकडे जायला पाहिजे. मग आपल्याला जे प्रगटीकरण मिळतंय त्याच्याद्वारे एक नवीन संजीवन देवाने त्यांच्यासाठी पाठवलं. काय झालं होतं त्या ठिकाणी, मेंढपाळांनी विश्वास ठेवला, ते मागे वळून पाहिले, एका प्रकारे ते गेले बेथलेहेमाला, त्यांनी देवाचा गौरव तिकडं अनुभवलं. आणि मग त्यांनी काय केलं, जी आज्ञा त्यांना दिली होती ती जाऊन त्यांनी इतरांना सांगितली. आणि असं म्हणतात भरपूर लोकांनी आश्चर्य केलं होतं. अ ग्रेट रिवायवल केम. वाय? बिकॉज रेव्हलेशन वॉज प्रोव्हाइडेड. प्रगटीकरण त्यांना पुरवलं गेलं होतं की या ठिकाणी देवाचा पुत्र जन्म येत आहे, किंवा जगाचा उद्धारक तारणारा जन्मास आलेला आहे, तुम्ही जाऊन पहा आणि इतरांना जाऊन सांगा. जर त्यांनी ठरवलं असतं की मी मागे वळून बघणार नाही, किंवा नको आपल्याला बेथलेहेमला नको जायला, तर प्रगटीकरणाद्वारे संजीवन आलं असतं का, रिवायवल आलं असतं का, नसतं आलं. त्याचबरोबर आपण पाहतो की त्या ठिकाणी अजून काही लोक आले होते. कोण आले होते? 2-2.5 वर्षानंतर एका प्रकारे मागी लोक, है ना. आपल्याला माहिती आहे ते जन्माच्या वेळेला नव्हते आले, तर दे केम ऑलमोस्ट 2 years लेटर. कारण असं म्हणतात हेरोदानी 2 वर्षाच्या आत असलेल्या बाळांना मारायचं ठरवलं होतं. सो मोस्ट लाईकली जीसस वॉज नियर अबाउट 2 years ओल्ड. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण पाहतो की मागी लोक आले होते, तर त्यांच्याबद्दल काय म्हणलं होतं की ती कुठून आले होते, ते पूर्वेकडून आले होते. दे केम फ्रॉम द ईस्ट. येरुशलेमेच्या पूर्वेकडनं काही मागी लोक आले होते, ज्यांना आपण वाईज मेन पण म्हणतो. आणि ते कसे आले होते? उंटावर बसून आले असतील. पण ते का आले होते? प्रश्न आहे, ते का आले होते, कशामुळे ते आले होते, काय काय बघून ते आले होते? दे सॉ दॅट स्टार. त्यांनी तारा पाहिला तो, आहे की नाही, आकाशामध्ये. आणि त्यांना हे कळालं होतं. दे वर ॲस्ट्रॉलॉजर्स, एका प्रकारे आकाशाचे अभ्यास करणारे, ताऱ्यांचे अभ्यास करणारे लोक. आणि त्यावेळेला त्यांनी पाहिला, हा तारा आपल्याला सहसा रोज दिसत नाही, हा आज कसं काय प्रकट झालेला आहे, कुठून आलेला आहे. आणि त्यांना कळालं की हा तारा एका प्रकारे पुढं चाललेला आहे. आणि त्यांनी ठरवलं की आपण आता निघायला पाहिजे ह्याच्या मागे. वी नीड टू फॉलो दॅट स्टार टू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग. डू यू सी दिस? अ रेव्हलेशन वॉज प्रोव्हाइडेड. देवाचं प्रगटीकरण त्यांना तारेद्वारे मिळालं होतं. पण त्याच्यानंतर देखील त्यांनी हे ठरवलं की आपण आता ह्याच्या मागे जायला पाहिजे. एका प्रकारे योहान जसा मागे वळून पाहतो, तपास करतो, शोध घेतो, विचार करतो की हे काय, तशा प्रकारे तेही मागे निघाले. आणि जेव्हा ते येरुशलेमेत पोचले, त्यांना कळालं की जगाचा तारणारा आलेला आहे. मग त्यांना तो तारा पुन्हा एकदा प्रगट झाला, हे की नाही. जेव्हा ते हेरोदाकडे पोचले, त्यांनी विचारलं जगाचा तारणारा कुठं जन्मलेला आहे. तर ते विचारतात की जा आणा, त्या स्कॉलर्सला आणा, कुठे आहेत ते. मग ते म्हणतात सर बेथलेहेममध्ये होणार होता. हो का, बरं ठीक आहे. त्यानंतर ते पुन्हा एकदा काय केले, बाहेर आल्यानंतर त्या दिवशी त्यांना पुन्हा एकदा तो तारा दिसला. आणि त्या ताऱ्याच्या मागे ते पुन्हा एकदा चालू लागले. आणि त्या ठिकाणी तो तारा येऊन थांबला, ज्या ठिकाणी मेरी, जोसेफ अँड जीसस वर प्रेझेंट. ते त्या ठिकाणी आले, त्यांनी देवाची एका प्रकारे आराधना केली, वर्शिप केलं. दे ब्रॉट दोज गिफ्ट्स अँड दे वेंट बॅक. त्यांनी हेरोदाला काहीच सांगितलं नाही. पण काय झालं त्या ठिकाणी, देवाचं प्रगटीकरण त्या ताऱ्याद्वारे एका प्रकारे मागी लोकांना दिलं गेलं. आणि त्यांनी हे ठरवलं एका प्रकारे काय, की आपण हे वळून बघायला पाहिजे, हे काय, ह्याचा शोध केला पाहिजे, हे काय. व्हॉट एम आय ट्राईंग टू टेल यू अँड मी हिअर इज की देव आपल्याशी रोज कशा ना कशाद्वारे बोलायचा प्रयत्न करत आहे. एव्हरी डे गॉड इज टॉकिंग टू यू. वी थिंक प्रगटीकरण देवाचं शेवटचं पुस्तक आहे बायबलचं, म्हणून देवानी बोलायचं बंद केलेलं आहे. असं नाही आहे. देव आज देखील आपल्याला प्रत्येकाला वैयक्तिक रीतीने प्रगटीकरण देऊ इच्छितो, किंवा त्याची इच्छा आहे आपल्याशी बोलायची. प्रश्न हा आहे की आपण मागे वळून पाहतो का, त्याचा शोध करतो का, आपण विचार करतो का की प्रभू हा खरं तूच आहेस का जो बोलत आहेस. अजून कोण होतं त्या ठिकाणी बर्थच्या स्टोरीमध्ये? जोसेफ, है ना, मेरीज हजबंड, टू बी हजबंड जोसेफ.
असं म्हणतात की एक दिवशी मेरी जी आहे ती त्याच्याकडे आली आणि म्हणते की आय एम प्रेग्नेंट, मी गर्भवती आहे, मला मूल होणार आहे. ॲट दॅट टाइम दे वर नॉट मॅरिड, है ना. त्यांचं एका प्रकारे लग्न ठरलं होतं, वचन दिलं गेलं होतं, प्रॉमिस झाली होती, पण त्यांचं लग्न झालं नव्हतं. ना यू टेल मी, इफ यू वर जोसेफ, आपण जर योसेफ असतो तर काय म्हणाला असतो जर आपली फियॉन्से आपल्याला येऊन म्हणाले असते की आय एम प्रेग्नेंट. आणि त्यावेळेला ती म्हणाली असती की नको, काळजी नको करू, कुठल्या पुरुषाचं नाही आहे, हे देवाचं आहे. बरं ठीक आहे, भेटू मग आपण, आणि आपण निघालो असतो. कुठल्या व्यक्तीने विश्वास धरला असता की हे देवाकडून आहे, कुठल्या पुरुषाचं नाही. ही वॉज यंग अँड ही वॉज एका प्रकारे वल्नरेबल म्हणतो ना आपण, म्हणजे चंचल होता तो, पण तरुण होता तो. त्याला कसं कळालं, त्याला कसं विश्वास बसला असता. पण काय झालं, तो पण घाबरला, तो पण एका प्रकारे ही बिकेम अ लिटल स्ट्रेस्ड. पण काय झालं, त्या ठिकाणी देवाचा दूत तिकडं त्याला प्रगट झाला, हे की नाही. तो देवदूत तिकडं प्रगट झाला, त्याला दृष्टांताद्वारे, स्वप्नाद्वारे काय सांगितलं की योसेफ, तू आता ज्या मरियेबरोबर आहेस, तिने जे गर्भधारण केलं ते देवापासूनच आहे, तिला सोडू नकोस. नाव यू टेल मी, त्या दिवशी रात्री स्वप्न पडलं आणि सकाळी उठून तुम्ही योसेफ आहात, आणि आपल्याला कितीदा स्वप्न पडताना आपण पण विचार करतो की नाही, हे स्वप्न देवाकडून होतं की हे माझ्याच मनातल्या गोष्टी आहेत. आणि त्या ठिकाणी पण जर असं असलं असतं की योसेफ विचार करत असला असता की हे काय होतं नेमकी, हे माझ्या मनातले कल्पना आहेत, विचार आहेत, की खरंच देवाचा दूत माझ्याशी येऊन बोलून गेला, जाऊ दे, मी चाललो इथून निघून. कोण सहन करेल समाजाचे एका प्रकारचं टॉर्चर, कोण त्रास उचलेल, कोणाचा मूल आहे आपल्याला काय माहीत. बट व्हॉट डिड जोसेफ डू, ज्या वेळेला त्याला ते प्रगटीकरण मिळालं देवाच्या दूताद्वारे, त्यांनी ते तपास केला, त्याचा शोध केला, आणि तो जाऊन मरियेबरोबर त्यांनी ते कार्य केलं एका प्रकारे. ही वॉज देअर इन द पार्ट, ही वॉज पार्टेकिंग इन द बर्थ ऑफ क्राइस्ट. आणि मग आपण पाहतो काय झालं, एक मोठं संजीवन आलं, हे की नाही. बिकॉज जोसेफ बिकेम अ टेस्टिमनी नॉट फॉर ओनली दोज पीपल, बट ही इज अ टेस्टिमनी फॉर ऑल मेन टुडे. आज प्रत्येक पुरुषासाठी योसेफ एका प्रकारचं उदाहरण झालं, एका प्रकारचं संजीवन आणलं देवानी त्याच्याद्वारे, आणलं की नाही आणलं. पण काय झालं, त्याला प्रगटीकरण देवानी दिलं, आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याचा शोध केला, विश्वास ठेवला, आणि मग जाऊन तो काय करतो, देवाचं कार्य पूर्ण करतो. असे अनेक लोक होते त्यावेळेला, देवाच्या जन्माच्या वेळेला. जर आपण विचार केला तर एलिझाबेथ होती आणि झकर्या होता, आहे की नाही, जे बाप्तिस्मा करणारे योहानाचे आई वडील होते. ते एका प्रकारे खूप मोठे होते, आपल्याला माहिती आहे, ते देवर एजेड, देवर मोर इन नंबर्स. पण त्यावेळेला पण काय झालं, त्यांनी देवाच्या वचनांवर विश्वास केला, आणि एक खूप मोठं देन देर वॉज अनदर हाय प्रीस्ट, का प्रॉफिट होता तो, सिमियन नावाचा, ज्यांनी प्रभू येशूचं एका प्रकारे काय केलं होतं, डेडिकेशन केलं होतं. रिमेंबर दॅट. त्याच्याकडे ज्या वेळेला आणलं तर त्याला काय सांगितलं गेलं होतं की जगाचा तारणारा किंवा इस्रायलाचा तारणारा जो आहे तो तुझ्याकडे येत आहे. तो काय अपेक्षा करत असेल, समबडी विथ पॉवर अँड समबडी बिल्ट, आणि कोणतरी एक सैन्य घेऊन आता माझ्या दरबारामध्ये किंवा माझ्या खोलीमध्ये येईल. पण कोण आलं, एक विशीत असलेली मुलगी आणि एक साधा सुधार कार्पेंटर, आणि त्यांच्याकडे एक 8 दिवसाचं बाळ. आणि त्याला विश्वास ठेवायचा होता, त्याच्याकडे 2च ऑप्शन होते. विश्वास ठेवायचा की हाच जगाचा तारणार आहे, इस्रायलाचा सुटका करून देणारा मसीहा आहे, किंवा हे काहीतरी वेगळं आहे. बट वेन दॅट रेव्हलेशन केम, ही बिलीव्ड इन इट, है ना. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू अँड मी टुडे इज की योहान त्या दिवशी देवाच्या आत्म्यात होता, आणि त्याला देवानी एक प्रगटीकरण दिलं. आज असं होऊ शकतं, आज आपण देवाचा दिवस कधी जाणतो, मोस्ट लाईकली इट इज संडे फॉर अस, आहे की नाही. कारण आपण म्हणतो की इट इज द लॉर्ड्स डे, ज्या दिवशी देव किंवा येशू पुनरुत्थानित झाले. आणि आपण एका प्रकारे ह्याला नेमून दिलंय, ठरवून दिलेलं आहे की या दिवशी मी आत्म्यात असेल, काही ठराविक वेळासाठी का होईना, पण मी आत्म्यात असेल. बट फॉर अस
द लॉर्ड इज विलिंग टू स्पीक टू ऑल ऑफ अस एव्हरी सिंगल डे. प्रश्न हा आहे की आपण त्यावेळेला आत्म्यात असतो की नाही. आपण हा विचार करतो की नाही की प्रभू तू आज माझ्याशी काय बोलायचं तुला इच्छा आहे. व्हॉट आर यू ट्राईंग टू स्पीक टू मी, लेट मी अंडरस्टँड दिस. जसं त्यांनी शोध केला त्या करण्याचा आवाज आला, त्यात मागी लोकांनी ताऱ्याकडे पाहून त्यांनी शोध केला. मेंढपाळांनी ती वाणी ऐकल्यानंतर, ते दृष्टांत पाहिल्यानंतर त्यांनी ठरवलं जायचं. तसं आपण विचार करतो का की प्रभू तू माझ्याशी काय बोलत आहेस का. आज जे गीत गायलं ते गीतचे बोल जे होते ते माझ्यासाठी होते का प्रभू. किंवा जे वचन आम्ही वाचत आहोत, जे सुरुवातीला जे मी स्तोत्र वाचलं ते स्तोत्र माझ्यासाठी आहे का. खरोखरच मी तुझी स्तुती करत आहे की नाही. दिवसभरामध्ये जेव्हा मी रिकामं बसलेलो आहे तेव्हा मला तुझी आठवण आहे की नाही. जेव्हा काहीतरी घडतं, जेव्हा काहीतरी होत असतं त्यावेळेला मी माझ्या मनामध्ये या गोष्टींचा विचार करतो का की प्रभू तूच माझ्याशी बोलत आहेस का. लेट मी गिव्ह यू अ टेस्टिमनी. आठवतं मागच्या रविवारी आपण कुठला विषय पाहिला होता. एनीबडी मागच्या रविवारी काय विषय होता. एक व्यक्ती होता जो झाडाखाली बसला होता. नाव काय होतं त्याचं. नथानियल. येस, मागच्या रविवारी आपण नथानियलचा विषय पाहिला होता. नाव यू वोंट बिलीव्ह दिस, दॅट वीकेंड, त्या मागच्या वीकेंडला मी देवाकडे प्रार्थना करत होतो की प्रभू या दिवशी, या येणाऱ्या रविवारी मंडळीसाठी काय वचन आहे तू मला सांग. आय डोंट नो, सो यू प्रोव्हाइड व्हॉट वर्ड यू आर विलिंग टू शेअर विथ द चर्च. तुझी मंडळी आहे, तू काय बोलणार आहेस मला सांग. तू मला वचन दे, मला सांग काय तुला बोलायचं असेल ते. यू वोंट बिलीव्ह, आय वॉज इन द वॉशरूम. मी आमच्या वॉशरूममध्ये होतो आणि त्या वॉशरूमच्या खिडकीमधनं मला त्यावेळेला आमच्या बरोबर खिडकीच्या पलीकडे एक झाड होतं. अँड फ्रॉम दॅट ट्री आय रिमेंबर्ड द स्टोरी ऑफ नथॅनियल अँड आय न्यू दॅट गॉड इज टॉकिंग टू मी अबाउट नथॅनियल. अशा अनेक गोष्टी आहेत. पण आपण विचार करतो का की प्रभू हा तारा जो मला दिसतोय, हे गीत जे मी गायलं, हे वचन जे मी वाचलं, हा माणूस जो माझ्याशी आता येऊन बोलून गेला, हे तू माझ्याशी बोलत होतास का. है ना. आर वी ट्राईंग टू आस्क द लॉर्ड की प्रभू खरोखर तूच आहेस का. आय वॉन्ट टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, जे आपण एकदा मागे खूप काही रविवार पहिले आपण चर्चमध्ये वाचलं होतं, पाहिलं होतं. आणि ते म्हणजे निर्गम किंवा एक्सोडसच्या पुस्तकामध्ये ज्या वेळेला देवानी मोशेची भेट घेतली होती. रिमेंबर दॅट स्टोरी. जेव्हा मोशेला प्रगट झाला होता. कसा प्रगट झाला होता तो. अग्नी, जळत्या झुडपाद्वारे, है ना. अगेन इट इज अ रेव्हलेशन. एक प्रगटीकरण आहे. देव तिकडं प्रगट झाला. तिकडं देवाचा दूत त्या ठिकाणी त्या जळत्या झुडपाद्वारे प्रगट झाला. काय झालं त्या ठिकाणी. असं म्हणतात की मोशे त्याच्या सासऱ्याच्या कळपाला तो चारत होता, तो काम करत होता. ही वॉज शेपर्डिंग द फ्लॉक ऑफ हिज फादर इन लॉ. आणि तो त्या ठिकाणी त्या देवाच्या डोंगराच्या जवळ आला आणि त्या ठिकाणी त्यांनी एका जळत्या झुडपाला पाहिलं. जेव्हा त्यांनी पाहिलं तर असं म्हणतात की त्यांनी त्या ठिकाणी तो गेला. देवाने त्याच्याशी बोललं की तू ज्या भूमीवर उभा आहेस ही पवित्र भूमी आहेस. तुझे पाय किंवा तुझ्या पायात जोडे काढ. आणि जेव्हा तो तिकडं गेला त्यावेळेला असं म्हणतात की देवाने त्याला एक सांगितलं, मी माझ्या लोकांची एका प्रकारे आरोळी ऐकलेली आहे आणि आता त्यांचा त्रास, त्यांचे संकट मी ऐकलेले आहे. त्यांच्या सुटकेसाठी तुला मी निवडलेलं आहे. व्हॉट हॅपन्ड देअर. मोशे त्याचं काम करत होता. देव तिकडं प्रगट झाला. पण असं म्हणतात मोशेनी तिकडं जाऊन ते पाहून शोध घेतला. मोझेस इन्व्हेस्टिगेटेड. असं म्हणतात मोझेस थॉट टू हिमसेल्फ. त्यांनी हा विचार केला की हे झुडूप जळून का जात नाही. लेट अस रीड दॅट. एक्सोडस चॅप्टर नंबर 3 अँड वर्स नंबर 3. एक्सोडस चॅप्टर नंबर 3 अँड वर्स नंबर 3. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की सो मोझेस थॉट. निर्गमन एक्सोडस चॅप्टर 3 आणि त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं 3रं वचन. सी what Moses says. So Moses thought, I will go over and see this strange sight, why the bush doesn't burn up. मोशेने काय केलं. मोशे स्वतःला म्हणाला, तो कळप चारवत होता, तो त्याच्या कामात होता एका प्रकारे. ही वॉज ऑलमोस्ट वर्किंग अँड ही सेज, वाय इज दिस बुश नॉट बर्निंग अप.
आय विल गो अँड टेस्ट, आय विल सी. आणि मला तरी असं वाटतं ते एका प्रकारे डोंगरावर असेल, त्याला थोडं चढावं लागलं असेल, कष्ट घ्यावे लागले असतील, त्याला त्याचं कळप जे आहे ते खाली सोडावं लागलं असेल कुठंतरी, पण तरी तो काय करतो, तो शोध घेतो. प्रश्न हा आहे की आपण अशा प्रकारे देव ज्या वेळेला आपल्याला प्रगट होतो वचनाद्वारे, त्याच्या गीताद्वारे, रोजच्या रोज एकमेकांशी बोलण्याद्वारे आपण त्याचा शोध घेतो का, की प्रभू हे खरंच तूच माझ्याशी बोलून गेलास का, किंवा तूच आहेस का जे हे तू बोलत आहेस, है ना. मोजेस सेड आय विल इन्व्हेस्टिगेट. त्यावेळेला देवाची वाणी त्यावेळेला ऐकू आली त्याला की मोजेस, आणि मग तो म्हणाला हिअर आय एम. मग तो त्याला म्हणाला की आय एम द गॉड ऑफ युअर फादर एब्राहॅम, आयझॅक अँड जेकब. त्यानंतर तो काय म्हणतो, अँड आफ्टर दिस द लॉर्ड सेड की आय हॅव सीन द मिझरी ऑफ माय पीपल इन इजिप्ट, आय हॅव हर्ड देम क्राईंग, सो आय हॅव कम डाऊन टू रेस्क्यू देम. देवानी मोशेला प्रगटीकरण कधी दिलं, जेव्हा त्यांनी शोध घेतला. आज प्रश्न हा आहे की देवानी फक्त हे वचन देऊन बोलणं थांबवलेलं नाही आहे. त्या 400 वर्षामध्ये जसा देव एका प्रकारे शांत होता ना मलाकीमधून ते मत्तेपर्यंत, तसं देवाचं आज कार्य नाही आहे. देव आपल्याशी प्रत्येकांशी वैयक्तिक रीतीने एका प्रकारे तो बोलत आहे, काही ना काहीतरी त्याला सांगायचं आहे, त्याला स्वतःला एका प्रकारे प्रगट करायचं आहे तुम्हावर. पण प्रश्न हा आहे की आपण मागे वळून शोध घेतो का. नाव इट इज ब्युटिफुल टू सी द रिझेम्बलन्स बिटवीन मोजेस अँड जॉन. मोशे त्यावेळेला वाळवंटामध्ये होता, लिटरली इन द डेझर्ट. हा पण एका प्रकारचा डेझर्टेड आयलंडवर होता, योहान ऑन पॅटमॉस. त्याचप्रमाणे मोशे या ठिकाणी काय करत होता, एक कळप चालत होता. हा या ठिकाणी देवाच्या कळपाचा एका प्रकारे मेंढपाळ होता की नाही. जॉन वॉज लाईक अ शेपर्ड फॉर द चर्चेस. मंडळांसाठी तो मेंढपाळ होता. तो सगळ्यात मोठा प्रेषित उरला होता. आणि हा पण वृद्ध होता 100 वर्षाचा. इथं मोशे पण वृद्ध होता. किती होता मोशे? 80 वर्षाचा. नाव दिस इज अ टेस्टिमनी फॉर ऑल दोज हु आर अप्रोचिंग probably 80 or who are in their 80s. Don't think that God cannot use you. देवाने जर ठरवलं तर तो 100 वर्षाच्या व्यक्तीचा वापर करून घेऊ शकतो, 80 वर्षाच्या व्यक्तीचा वापर करून घेऊ शकतो. होऊ शकतं तुम्ही लहान असाल, तुम्ही म्हणाल मला अजून खूप वेळ समज यायला, आणि मग देव माझा वापर करेल. गॉड कॉल्ड सॅम्युएल वेन ही वॉज अ यंग बॉय. त्याला पण तसंच केलं की नाही. त्याला पहिले प्रगटीकरण दिलं, आवाज आला, आणि त्यांनी जाऊन शोध घेतला, प्रभू तूच आहेस का. पण त्याला माहीत नव्हतं, तो बिचारा लहान होता म्हणून तो एलीकडे जात होता. तेव्हा एलीने त्याला सांगितलं, अरे देव तुझ्याशी बोलायचे प्रयत्न करत आहे, जेव्हा तू आता ऐकशील तेव्हा म्हण, हो प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. तो कोण होता? तो लहान मुलगा होता, आणि शमूएलाद्वारे खूप मोठं कार्य झालं. सो यू हू आर यंग, रिमेंबर दिस, गॉड कॅन यूज यू ॲट एनी एज. यू माइट बी थिंकिंग इट्स ओके, मी तर आता मध्ये आहे, सध्या मला माझ्या करिअरवर फोकस करायचं आहे. किंवा होऊ शकतं यू आर गोइंग थ्रू मिड लाईफ क्रायसिस. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अशी वेळ पण येते ना जेव्हा एका प्रकारचं अडचण असती. किंवा रिमेंबर द डेज ऑफ पीटर. पेत्र कुठं होता? ही वॉज फेसिंग मिड लाईफ क्रायसिस. अशी वेळ आली ज्यावेळेला त्याला समुद्रामध्ये मासे सापडत नाही आहेत, पैसे कसे भरायचे आणि टॅक्स कसा भरायचा प्रश्न पडलाय, अख्खं रात्र गेलं पण मिळत नाही. पण त्या वेळेला देखील देवानी काय केलंय, त्याचा शोध घेतला आणि त्याला सांगितलं की जा, जाळी परत एकदा टाक. जेव्हा ते प्रगटीकरण मिळालं, देन देअर वॉज अ रिव्हायवल. मग तो म्हणतो की प्रभू तूच खरोखर देवाचा पुत्र आहेस, किंवा तू तो देवाचा कोकरा आहेस. व्हॉट एम आय ट्राईंग टू से टुडे हिअर इज ओनली दिस, की देव आपल्या प्रत्येकाशी बोलायची इच्छा धरतो आणि तो रोज बोलत आहे. होऊ शकतो तो जळत्या झुडपाद्वारे बोलत असेल, किंवा होऊ शकतो तो आपल्याशी त्याच्या वचनातनं बोलत असेल, होऊ शकतो तो आपल्याशी गीताद्वारे बोलत असेल, होऊ शकतो तो आपल्याशी एकमेकांशी बोलत असेल, होऊ शकतो तो आपल्याशी दृष्टांतात बोलत असेल, किंवा स्वप्नातनं बोलत असेल, किंवा होऊ शकतो तो आपल्या प्रार्थनेतनं आपल्याशी बोलत असेल, किंवा कुठल्या तरी जीवनाच्या परिस्थितीतनं बोलत असेल. पण देव प्रत्येकांशी बोलायची इच्छा धरतो. तो फक्त पाळकाशी किंवा फक्त लीडरशी बोलत असतो असं नाही आहे. God wants to speak to each and every one of you individually. The point is whether you and I are turning back. The point is, are we investigating?
की आपण देवाचा शोध घेतो का, की प्रभू हा खरोखर तूच आहेस का माझ्याशी जो बोलत आहेस. बट इफ इट इज यू देन टेल मी, टॉक टू मी. कारण जसा शमूएल म्हणाला लहान असून पण, बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे. ही आपली रोजची एका प्रकारची काय असू दे, रेडीनेस असू दे, की प्रभू तुझी जेव्हा पण वाणी येईल, बोल मी तुझा दास ऐकत आहे. शाल वी प्रे.